आवडे देवासी नामाचा उच्चार स्पष्ट येऊ दे, जरा आवाज द्या. नामाचा छान. नामाचा इको द्या, इको. नामाचा क्या बात.
ग म ग स ग म प ग म प नि प म ग ग म प नि प म ग ग म प नि सा नि प म ग ग म प ग म ग स ग म प ग म ग ग म प ग म ग म सा उच्चार ग म प नि ne ne ba ma ga ba ba ni Pani saga, naga tani pani saga.
नामाचा
नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी ऐसा जाचा नेमा तो देवा परम पूज जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्नवरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रहाला दिलो पावन झालो चराचरी सजिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि वर्ण रघुबर विमल जशूर जोधाय कुफल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय
चोर कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो स्मरण होय सकल विद्येच्छाधिकरण तेची वंदू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कार विणी आता विठ्ठल आवडी देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत आणि शांत त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये आहे पैठण निवासी शांतीचे सागर असणारे एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा भगवान परमात्माची आवड सांगणारा भंग आहे। जीवाची आवड संताची आवड पण विशेषतः भगवान परमात्माला नेमकं काय आवडतं सुंदर असा भाव तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगदचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाली ज्याची सत्ता किंवा गतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम माऊली ज्ञानोबाराही वर्णन करतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळिता तुझे या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालाने तुझ्या बाळे ऐसा तू समान ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समान ब्रह्मांडाचा धनी ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही सोडा पण त्याच भगवंताच्या सत्तेने सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे। एकोहम बहुश्याम भगवंत स्वतः सांगतात एकलेनी कंठेची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने। ज्या दिवशी या पृथ्वी तलावरती प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाचं मरण मात्र ठरलेलं आहे। म्हणून त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री काळ भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये खूप सुंदर दर वर्षाप्रमाणे अनादी कालापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि अनादी कालापर्यंत चालत असलेला आताची परिस्थिती सध्या जर पाहिली सप्ताह करणारे भरपूर लोक आहेत आपल्या गावातही असतील। एकटा माणूस 10 काही महिन्याभरात सप्ताह करू शकतो पण सांगतात की हा कार्यक्रम सगळ्यांनी मिळून करायचा असतो। एकट्याने जरी केला आपण एकटेच कीर्तन ऐकणार का पूर्ण गाव महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्रातील किती नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटले तर प्रत्येकाची भानगड आहे। भक्ती विना देवा दिसत नाही
पैशाविन कीर्तन नाही भेटत सध्याच्या काळात. भानगड तशी झालेली प्रत्येक गावागावात. म्हणून सर्व गावांनी एकत्रित येणं फार महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील दरवर्षी नामवंत कीर्तनकार आपल्या गावात येतात, पण त्यांना आणणं एवढं सोपं नाही आहे. पण प्रत्येकाची एकी असावी लागते. म्हणून सर्व गावकरी मंडळीसाठी एकदा जोरात टाळी वाजवायची तुम्ही तुमच्यासाठी. अखंड श्री काळभैरवनाथांची कृपा तुमच्यावरती अशीच राहावी आणि असंच कार्य तुम्ही शेवटपर्यंत जोपर्यंत आहात तोपर्यंत घडत राहावं निस्वार्थ मनानं. मला तरी माहिती आहे बरेच जण इथं नावासाठी नाही बसलेले तुम्ही, बस काळभैरवाची काहीतरी सेवा घडावी यासाठी बसलेला आहेत. कारण नाव माझ्या यादीत येण्यापेक्षा त्याच्या यादीत नाव येणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून सर्व गावकरी मंडळींचे धन्यवाद ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. येईपर्यंत संपर्क करत होते. गेल्या 1.5 महिन्यापासून ज्यांनी मला तारीख दिली आदरणीय हरिभक्त परायण. खूप चांगला स्वभाव आहे. महाराष्ट्रातील सर्व नामवंत कीर्तनकार मंडळी ओळखीचे आहेत. आमचे बालाजी महाराज आहेत. महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्व ग्रामस्थ मंडळी, गावकरी मंडळी, सप्ताह चालक मंडळी, त्याचबरोबर गिरी महाराज आहेत. बाकी सर्व टाळकरी मंडळी ज्ञानानं वयानं तपानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. आणि या बाबांना सुद्धा गायन जवळपास 3-4 कीर्तनात गायन करतात. माझ्या बाबांचा खूप सुंदर आवाज आहे. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. सर्व टाळकरी मंडळी, विनेकरी बाबा आहेत, तुमचे धन्यवाद. इकडे सर्व गायनाचार्य मंडळी. काय पहिली चाल गायली पहा, कोकिळेसारखा कंठ आहे. जोरात टाळी वाजवा एकदा. हां, अजिबात टाळ्या वाजवायला कुच्चरपणा करायचं नाही. तुम्हाला पाऊस जोरात आवडतो की भुरभुर आवडते? मग भुरभुरेसारख्या टाळ्या नाही वाजवायच्या अजिबात. जेव्हा वाजवताल तेव्हा मनातून. दोन्ही गायनाचार्य मंडळी, माझे भावंड, खूप सुंदर आवाज आहे पहा. संगीत विशारद, संगीत अलंकार आदरणीय हरिभक्त परायण अमोल महाराज आहेत. 2री-3री भेट आहे आपली दादा. आणि आदरणीय हरिभक्त परायण सुदर्शन दादा. घेतली होती नाव मग अशी, पण यांनी काही कळत नाही. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे सर्व टाळकरी मंडळ आहेत, पंचकृषीतून आलेले भाविक भक्त, तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि मृदंगाचार्य. प्रत्येक कीर्तनकारांनी मुखातून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आळवावं नवल नाही, पण पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. सगळ्यात मोठी उपकार ज्यांचे आहेत. खूप सुंदर वाजवण आहे पहा. बोटातून आवाज काढणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. बरेच जणी इथं आवळू बसल्यात, काही जणी ब्लँकेट घेऊन आलेले आहेत. पण इथं येऊन पहा जरा, घाम अजिबात पुसायचं नाही महाराज. त्यांना कळू दे जरा, आपला बी घामाचा पैसा आहे, टेन्शन घ्यायचं. खूप सुंदर वाजवण आहे. महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, अगदी पांचाळ परिवाराला ही देणगीच दिलेली आहे म्हणा. आदरणीय हरिभक्त परायण आमचे गोपाळ महाराज पांचाळ. एकदा जोरात टाळी वाजवायची. समय अशी सादर व्हावे. खूप सुंदर वाजवण आहे. अखंड मा सरस्वतीची कृपा अशीच तुमच्यावरती बरसत राहावी ही माई भगवतीच्या चरणावरती प्रार्थना. आणि इकडे माझे भाऊ आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रभर खूप सुंदर वादनामध्ये खूप मोठं ज्यांचं नाव आहे. मृदंग अलंकार खूप सुंदर वाजवण आहे. समय अशी सादर व्हावे. आमच्या बीड जिल्ह्याचं भूषण आमचे अनिकेत दादा लांडे. एकदा जोरात टाळी वाजवायची. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. हार्मोनियमची साथ देत असलेले बाबा, तुमचे धन्यवाद. सर्वच हरिभक्त परायण मंडळी. साऊंड सिस्टीमसुद्धा 1 नंबर आहे. 40-45 किलोमीटर अंतरावरून आलेले नितांत माझ्यावरती बहिणीसारखं प्रेम करतात आदरणीय हरिभक्त परायण आमचे कृष्णदादा गवडी, त्यांचे सहकारी मित्रमंडळी आहेत. बाकी सर्व पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, त्याचबरोबर ज्यांची मुलगी माझ्याकडे शिकण्यासाठी आहे भातखेडा. माझ्याकडे जवळजवळ 70-75 मुली आहेत. श्री ज्ञान सरस्वती मुलींची वारकरी शिक्षण संस्था म्हणून भातखेड्यावरून आलेले आमचे निरुडे काका देखील उपस्थित आहेत. त्यांची मित्रमंडळी आहेत. एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्यासाठीही. त्यांचे धन्यवाद. यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. हा कार्यक्रम जर कीर्तन तुम्हाला परत पाहावंसं वाटलं, महिला मंडळ थोडी स्माईल जरा फ्रेश द्यायची. म्हणून एकदा का तुम्हाला त्यांनी कॅमेऱ्यात घेतलं आणि उद्या सकाळी जर का व्हिडिओ पूर्ण गावात गेला, तुम्ही म्हणाला असं हसायला पाहिजे होतं, नंतर म्हणण्यात अर्थ नाही. म्हणून आताच हसायचं मोकळ्या मनानं. अजिबात एकमेकीला नावं ठेवायचे नाही. कारण तुम्हाला इथं बसले असतं इथं फक्त कीर्तन ऐकायचं. सर्व माता मावल्या मंडळी, सर्व हरिभक्त परायण मंडळी, इकडे चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, तिकडे पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या, नका घेऊ राहू द्या. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. नाथ महाराज या अभंगातून सांगतात, आवडे देवासी तो एका प्रकार. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माला, भगवंताला काय आवडतं? आवडे देवासी तो एका प्रकार. कोणता प्रकार? नामाचा उच्चार रात्रंदिवस. अखंड नाम
नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. अजून देवाची काय आवड आहे? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या भाळावरती चंदनाचा टिळा आहे आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळ आहे, बस भगवंताला तेही आवडते. भगवान पांडुरंग परमात्म्याला अजून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधना निर्धारी आन नाही. पंढरपूरची वारी केलेली पंढरीची पांडुरंग परमात्म्याला आवडते. जगाच्या मालकाची आवड सांगितली. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जगी. तो पूजनीय ठरेल, तो वंदनीय ठरेल, पण ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम आहे, जो आषाढीची वारी करतो, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता ऐका, या महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकारही वेगळा आहे. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार. जनार्दन एक नाथ, खांब दिला भागवत, तुका झाला असे कळस. भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फड कविती ध्वजा, आणि निरूपण केले ओझा. प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे, म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीला म्हणतात पवित्र ते कुळा पावन तू देश, पवित्र ते पावन तू देश, पवित्र ते कुळा पावन जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. आता या महाराष्ट्राच्या मातीचा विचार जर केला तर ऐका, संतांनी वर्णन केलंय. तीन सजावत देश को, सती संत और शूर, तीन लजावत देश को, कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाकडे असेल तर माता मावल्यांना तुम्ही संस्कार द्यायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं आहे. महिला मंडळ, सगळ्यात पहिले तुम्हाला सांगायचंय, स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. आज 99% संसार जर कोणाच्या हातात असेल तर तो तुमच्या हातात असतो. महिला मंडळींच्या वरती संसार प्रपंच महत्वाचा आहे. आज तुम्ही जर जास्त भाग नाही घेतला प्रपंचामध्ये तर संसाराचं वाटोळ व्हायला वेळ लागत नाहीये. मालक किती बिघडलेले असू द्या, पण बिघडलेल्या मालकाला सुद्धा जागेवर आणण्याचं काम ही बाईच्या हातात आहे. शिव अशाला वेलांटी, वेलांटी म्हणजे पार्वती मातेचं प्रतीक आहे. जर वेलांटी काढली तर खाली काय उरतं? इकडे पाराम भावतात त्या, इकडं वेलांटी काढली तर खाली काय उरतं? शिव. वेलांटी काढली खाली काय उरलं? जोरात बोलाव, काही अडचणी का काय तुम्हाला? नाही बोलले तर शेजाऱ्याची शपथ तुम्हाला एकमेकाला. शव, शव म्हणजे काय? प्रेत. प्रेत म्हणजे त्याला मराठी भाषेत मड म्हणतात. भगवान भोलेनाथ सुद्धा पार्वती मातेशिवाय अपूर्ण आहेत. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. माई भगवतीचे खूप मोठे उपकार आहेत. आपण जर पाहिलं ना महिला मंडळ, आपल्या घरात माई भगवती ज्या वेळेला रेणुका म्हणून येते ना, तेव्हा रोगराई नष्ट करण्याचं काम करते. तीच माई भगवती आपल्या घरामध्ये जेव्हा अन्नपूर्णा म्हणून येते तेव्हा पोटातील आग शांत करण्याचं काम करते. मग मला सांगा, स्वयंपाक करताना कायम सांगत असते कधीतरी देवाचं भजन करत स्वयंपाक करत जा, कारण जो विचार तुम्ही स्वयंपाक करताना कराल बस तेच विचार त्या अन्नामध्ये पोहोचतात. आणि जर का भाकरी खाणार ती भाकरी खातील, शिवाय देत जर का स्वयंपाक केला बस तुम्हालाच परत मार भेटल. स्वयंपाक करत रामकृष्ण हरी म्हणलं काय हरकत आहे का? हुंडा मळताना रामकृष्ण हरी जय जय
अडचणी काय चपत्या लाटताना राम कृष्ण हरी जय जय. अहो तुमचे मालक किती बिघडलेले असू द्या, किती जोरात जोरात रागात येऊ द्या, 2 वाजेपर्यंत तुम्ही त्यांना भाकर नाही दिली, पण तरी सुद्धा तुमचं भजन जर ऐकलं ना, राम कृष्ण हरी, सगळं राग शांत होईल. मला सांगायचंय काय, माई भगवती आपल्या घरामध्ये जेव्हा लक्ष्मी म्हणून येते ना, तेव्हा धनदान करण्याचं काम करते. आणि तीच माई भगवती जेव्हा आपल्या घरात सरस्वती म्हणून येते, तेव्हा तीच ज्ञानदान करण्याचं काम करते. म्हणून हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून ये, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून करी घेऊन याविना, करी मंजूळ गायना, करी घेऊन याविना, करी मंजूळ गायना. सबे मागे असून शारदे, मयुरावरती बसून ये, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. टाळी वाजवता जोरात. माई भगवतीचे खूप मोठे उपकार आहे. तुमच्याकडे घटस्थापना करता का? महिला राधा घटस्थापना करताना असं करा, नाही तर असं करा. घटस्थापना मला सांगा, विश्वातला माई भगवतीचा जागर 9 दिवस सगळ्यात पहिले कोणी घातला? लय दिवसाची कीर्तन ऐकता तुम्ही, बरोबर ना? विश्वातला सर्वात पहिले भगवती मातेचा जागर कोणी घातला माहिती आहे का? ब्रह्मदेवाचे मानस पुत्र पहिले आहेत नारद मुनी आणि दुसरे आहेत दक्ष महाराज. ब्रह्मदेवाने सांगितलं, दक्षा तुला प्रजापती पद देतो, पण मला सृष्टीच्या निर्मितीत मदत कर. 20,000 पुत्रांना अरण्यात पाठवलं. अरण्यामध्ये सांगितलं जा तप करा, आणि भगवंताची प्राप्ती झाली की तिथून आल्यावर तुमचं शुभमंगल. आता चुकून सुद्धा शब्द हा पोरांच्या कानावर पडच ना, आणि लईच नशिबानं असलं तर पडतो. पहा लोक आम्हाला म्हणते, ताई तुमची तिकडे हाय की एखादी? म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत. गावागावात टेम्पो निघायला लागले, ज्यांचे रखडले त्यांचं तर लय अवघड. परवा एक मुलगा मला म्हणे, ताई एखादी मुलगी पहा ना. बरं का पांचाळ दादा? म्हटलं दादा वय किती? म्हणलं 42. म्हणलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो? गावागावात निघायला लागले, काय करणार आहे? हा लवकर शब्द ऐकायला भेटत नाही. 20,000 पुत्र अरण्यात गेले, तपश्चर्या करून परत निघाले. आणि परत येत असताना ज्या वेळेला नारद मुनींनी शेंडीवाल्या बाबांनी अडवलं, ज्यांच्या कंठात नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारायण, अखंड कंठात त्यांच्या नामात चिंतन आहे. निघाले, अडवलं, रुक जा. कोण तुम्ही? म्हणे मी तुमचा अंकल. अंकल कळतो ना? अंकल म्हणजे अंकल म्हणजे चुलता. मी तुमचा चुलता आहे म्हणे. कशासाठी अडवलं? कुठे निघालात? बाबांकडे चाललो तर आता सृष्टीच्या निर्मितीत मदत करायची भगवत प्राप्ती झाली, आता लग्न आम्ही संसार करणार. अरे मूर्खांनो, कशाला संसाराच्या भानगडीत पडता? दुःख बांधावडी आया संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. त्या मुलांनी ऐकलं, बरं ऐकलं, आणि ते परत अरण्यात निघून गेले. इकडे ज्या वेळेला दक्षाच्या कानावरती बातमी पोहोचली, नारदांनी 20,000 मुलांना अरण्यात परत पाठवलं. श्राप दिला, नारदा तुम्हाला श्राप देतो, 2 मिनिटपेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी थांबून तुम्ही कधीच कोणाला उपदेश करू शकणार. म्हणून नारदांची भ्रमंती चालू आहे अखंड. ब्रह्मदेव आले, काय केलंस तू दक्षा? बाबा बरोबर केलंय मी. अरे दक्षा चुकलायस तू, काय केलंस हे? बाबा बरोबर केलंय मी. जो माझ्या कामात अडवा येईल त्याला श्राप दिला, काय चुकीचं केलं दक्षा? अरे नारद मुनी साधू संत कायम जगताचं हित पाहतात, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट विती परोपकारी, तुझं का वाटोळं करतील? बाबा बरोबर केले दक्षा. अरे जे मूल 20,000 तू निर्माण केले होते ना सृष्टीमध्ये निर्मितीत मदत व्हावी म्हणून, ते धड स्त्री नाही, धड पुरुषही नाही, किन्नर जातीचे होते. एवढ्या मोठ्या पापातून तुला वाचवलंय नारदांनी. बाबा या पापातून उतराय होण्यासाठी काय करावं लागेल? 9 दिवस माई भगवतीची उपासना कर. म्हणून 9 दिवस आणि 9 रात्री सगळ्यात पहिले दक्ष महाराजांनी तेलाचा दिवा जाळलाय. आणि तोच गोंधळ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळांचे मेळी,
माझा घालावा गोंधळा वसुदेवा हरिनाम संबळ गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आई राजा जय हो. आता पटलं माय मला आणि जास्त म्हणावं का वाटत नाही बालाजी महाराज. कधी एखादी आई उठन केस सोडून तेवढीच भीती असते, दुसरं काय. मी कायम सांगत असते जी बाई चिंचोलीमध्ये एका माणसाला भांडण केल्याशिवाय सोडत नाही तिच्याकडे देवी यायला एवढी सर्वसामान्य आहे का. माई भगवती म्हणजे धगधगती ज्वाला आहे. कोणते पाप करायचे सोडतो आपण आणि आपल्याकडे देवी येणार एवढी सर्वसामान्य नाही भगवती माता. सांगण्याचं तात्पर्य काय, विश्वातला सर्वात पहिला गोंधळ दक्ष महाराजांनी. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. लहान लेकरू जन्माला आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले लेकराचा गुरु कोण, आई असते. बोलावं कसं, वागावं कसं, चालावं सगळ्या गोष्टी शिकवते. म्हातारपण सुखात जावं असं वाटत असेल ना तर लेकराच्या वरती चांगले संस्कार द्या. 50 एकर जमीन कमवणं नाही झाली, नाही कमवा. नाही 3 मजली बिल्डिंग बांधणं झाली, नका बांधू. पण कमीत कमी लेकरांच्या वरती चांगले संस्कार पाहिजेत की जेणेकरून म्हातारपण तुमचं सुखाचं जाईल. जास्त दूर नाही, आजच दादा येताना घटना आहे. एका ठिकाणी आम्ही नाश्ता करायला थांबलो 5-10 मिनटं चहा घेण्यासाठी. कमीत कमी एक 80 ते 81 वर्षाचे आजोबा असतील. एकतर वाटलं होतं की हॉटेलचा मालक असतील, मालकाचे वडील असतील अथवा कोणीतरी काम करण्यासाठी. ज्यावेळेला त्या मालकाकडे गेलो तर विचारलं, दादा हे बाबा कोण आहेत. सांगितलं ते कामासाठी येतात, जेवण करून 300 रुपये रोजानं. 81 वर्षाचे, डोळेसुद्धा व्यवस्थित उघडत नाही आहेत. विचारलं त्यांचे मुलं कुठे आहेत. दोन्ही मुलं पुण्याला आहेत पण अखंड कायम अगदी व्यसनीधीन झालेले आहेत. 24 तास दारू पिऊन पडलेले असतात. 81 वर्षाच्या वयात सुद्धा लेकरं जन्माला घालून सुद्धा जर काम करावं लागत असेल याच्यापेक्षा दुर्दैवी घटना दुसरी जगात कोणतीच नसेल. पहा, नाही कुठं देवाला जाता आलं, माये बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, काहीच कमू नका. पण चांगल्या विचाराचे लेकरं जन्माला येण्यासाठी सुद्धा सुशिलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता उदारो वंश पुण्येन आत्म पुण्येन सौभाग्यता. मुलगा चांगला निवडेल, सुशील निवडेल, हुशार निवडेल पण त्याच्या आई वडिलाचं, त्याच्या कुळाचं, त्याच्या पिढीचं, स्वतःचं सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक पाहिजे. मुलगा असावा पण संस्कारी पाहिजे. लेकरांच्या वरती चांगले संस्कार. कुंभार मडकं घडवतो महिला मंडळ पण जोपर्यंत चिखल ओललाय तोपर्यंतच. किती वेळा मडकं घडू द्या, किती वेळा मोडू द्या, कुठपर्यंत चिखल ओललाय. एकदा का चिखल वाळला मडकं फुटतं पण आकार बसत. लेकरू लहान तोपर्यंत संस्कार. कानाच्या वर गेलं तुम्हाला घराच्या बाहेर काढलं पण नंतर ऐकणं शक्य नाहीये. संतांनी वर्णन केले माऊली ज्ञानोबा पुत्र बाबाईचा गुंडा जाता तुम्ही लोकी जेला जाता तुम्ही लोकी जेला जाता तुम्ही पुत्र बाबाईचा गुंडा जाता तुम्ही लोकी जेला जाता तुम्ही लोकी जेला जाता तुम्ही लोकी जेला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. चांगल्या विचाराचा मुलगा. सगळ्यात पहिले लेकराचा गुरु आई. आणि गुरु करणं फार महत्वाची गोष्ट आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात, भावे विन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देवा दुजा पाहता नाही त्रेलोकी. त्याच्या पुढे प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारं सुंदर असं भजन आहे. पहा, मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे गुरु भजनी गुरुदत्ताचा चरणी दत्त नामाचा कीर्तनी. गुरुदत्ताचा चरणी
जीवनात गुरु करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. तेही करावी योग्य वेळेत. वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होण्याचा अर्थ नाही. एक MH 75 वर्षाची म्हातारी होती, गाडीची नाही वयाची पासिंग सांगते. हा आजी म्हणे, आजी माझ्याकडे कीर्तन संपल्यावर मी सांगितलं गुरु करा. आजी म्हणे ताई तुम्हाला गुरु करायचं आहे. म्हटलं आजी वय किती? म्हणे 75. अजून गुरु नाही केला का तुम्ही? म्हातारी म्हणली ताई अहो गुरु केला होता. म्हटलं कधी? म्हणे बिना लग्नाची होते तेव्हा एकदा गुरु केला, पण म्हणलं मग 4-5 वर्षात तो गुरु मेला म्हणे. म्हटलं मग पुढं काय झालं? अजून 2-3 वर्षात डबल गुरु केला म्हणे. म्हटलं मग 5-6 वर्षात ताई तोही गुरु मेला. म्हटलं मग अजून 2-3 वर्षात अजून एक गुरु केला. म्हटलं मग ताई 2-4 वर्षात तोही गुरु, तुम्ही बोला, तोही गुरु मेला. म्हटलं मग आता काय विचार आहे? आता म्हणे ताई तुम्हाला गुरु करायचंय. रेंजमध्ये राहा. आजी म्हणलं आजी मलाही वाटी लावायचा विचार दिसायला लागला तुमचा. आता गुरु करावेत पण योग्य वेळेत. वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होण्यात अर्थ नाही आहे. सगळ्यात पहिले लेकराचा गुरु कोण असेल तर ती आई. आईनं संस्कार देण्याचं काम करायचं आहे. संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण. मेजर बसलेत म्हणून सांगावं असं वाटलं मला. सांगायचं काय? हा सगळ्यात मोठा त्याग कोणाचा असेल तर त्या मंडळीचा आहे, साधू संतांच्या पेक्षाही जास्त. कारण आज आपण पाहिलं डोळ्यात तेल घालून अहोरात्र स्वतःच्या प्राणाची आहुती देण्याकरिता तयार होतात. कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी नातू आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, पण आज कोणत्याच नात्याचा विचार न करता स्वतःच्या प्राणाची आहुती देतात. त्यांच्यासाठी एकच म्हणेल पहा, गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे, मेरे गाँव में है जो वाढू नका आवाज, एवढाच राहू दे. जहाँ रहती है मेरे दिलरुबा, उस मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे. वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे. ए गुजरने वाली हवा बता मेरा इतना काम करेगी क्या, मेरे माँ को मेरा पयाम दे, उन्हें जाके तू ए पयाम दे. हो भारत माता की, भारत माता की. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक संतांचा अधिकार पाहिलं तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. या महाराष्ट्राच्या मातेला 3 जणांचं फार मोठं योगदान. पण ऐका, वारकरी संप्रदायाचं कळस कोणी झालेत, कोणी खांब झाले, कोणी पाया झाले तर कोणी कळस. वारकरी संप्रदायाचं कळस जे आहेत, वारकरी संप्रदायाचं नाक आहेत कोण? जगद्गुरु तुकोबा आहे. मंदिर किती सुंदर बांधू द्यात, पण मंदिराची सुंदरता तेव्हाच जेव्हा मंदिरावरती कळस बसू तेव्हा. बरोबर. माणसाची सुंदरता कधी? नाकाला शेंडा असेल तर. नाही तर लोक म्हणतात काय नकट नाक घेऊन बोलता. बरोबर की नाही? एकीमेकीच्या नाकाकडे नका पाहू महिला मंडळ. आणि एवढ्या लांबून तुम्हाला आपलं काय नाक दिसणार नाही. नाकाला शेंडा असेल तर किंमत येऊ. नाकाला शेंडा असावा. नख नाही तेने वाया गेली, नख नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती भक्तीचं लक्षण, काय करावी ती भक्तीचं काय करावी ती भक्तीचं लक्षण, काय करावी भक्तीचं लक्षण. नख नाही तेने वाया गेली, वाया गेली, वाया गेली. नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने
वाया गेली वाया गेली. नाकाला शेंडा असं तर किंमत आहे. शेंडा असावा. साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर महिला मंडळ म्हणतात पप्याची पप्पा पप्याला पोरगी पाहायला जा पण अगोदर नाका डोळ्यात पहा. आता म्हणतात कशी असू द्या पहिलं सांगते. पहिलं पोरगी पाहायला गेलं तर पोरग म्हणायचं पोरगी काळीचे गोरीचे बुट्टीचे उंचचे लुकडी आहे जाडे. आता म्हणतं बांगी काजना पण पहा. भेटच ना तर करणार काय. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. महिला मंडळ आपल्या चिंचोलीमध्ये पहा एका बाईचं एवढी एवढूसं नाक आणि भली मोठी नथ नाकात घातली. ती नाकाला अजिबात शोभच ना. नाकात नथ घातली मालकाला म्हणते पप्याचा बाप कशी दिसते. मालकाला माहिती अख्ख्या चिंचोलीत आपलंच भूते पण तरी सांगत नाही. पप्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा नसल्यावर खूप कठीण गोष्ट आहे. नाकाला शेंडा असावा. महिला मंडळ नाकाला शेंडा असावा. नाकाला धार असावी फक्त धार नसावी. रेंजमध्ये कळलं तुम्हाला. धार असावी नाकाला फक्त धार नसावी. नाही तर काही काही जणांना पाहत मी 12 महिने पाऊस काळा. नाकाला शेंडा. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबा आहेत. माझी मज झाली अनवरवाचा माझी मज झाली अनवरवाचा. छंद या नामाचा घेतला असेल. तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकाराम नाम घेता. पण श्रीमंत संत आणि शांत त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनात किती श्रीमंत. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा गरी. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा. द्वारकेची मूर्ता एकनाथा गरी. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. जगाच्या मालकानं कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही. 36 वर्ष कावडीने पाणी वाहावं. किती श्रीमंती नाथ महाराजांची. रोज देवारातील देवतांना पुरणपोळीचा नैवेद्य आहे. माऊल्यांना तुम्ही दाखवता का नैवेद्य देवाला. हां माझी शपथ घेऊन सांगा खोट्या मनानं का हालू. देवाला नैवेद्य दाखवता ना. भाजी करता का तुमच्याकडे. भाजीला शेंगदाणे टाकता का. असं करा. यांना विचारू का. हा नाही शेंगदाणे टाकताना भाजीला खोबरं टाकता. खोबरं नारळ. मला खरं खरं सांगायचं आहे भाजी करताना किती वेळ तुमचा हात तुमच्या तोंडाकडे जातो. आपण अगोदर आपल्या तोंडाला नैवेद्य दाखवतो. देवाच्या नैवेद्याचं कोणाला घेणं देणं. कधी कधी लोक म्हणतील ताई आम्ही दाखवतो देवाला नैवेद्य पण देव आमच्या हातानं देव खातो. पण नामदेव महाराजांसारखी कोणी प्रार्थना केली पांडुरंगा नैवेद्य खाण्यासाठी प्रगट हो नाहीतर तुझ्या चरणावरती माथा फुडून गेलं. नाही विनंती करत आपण. जगाचा मालक कोण कहते हे भगवान खाते नहीं बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे. कौन कहते हैं भगवान सोते नहीं माँ यशोदा की जैसे. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण. सगळ्या जणी म्हणा. जोरात म्हणा सगळ्या जणींनी. महिला मंडळ पुरुष मंडळी काही का पहा. माता मावल्यांमध्ये गायक दडलेला असतो.
भजन करायला लावलं तरी तेवढंच जोरात आणि भांडायला लावलं तरी जोरात म्हणताना अच्युतम केशवम राम आवाज कमी कर थोडासा. अच्युत वा काय गोड आवाज आहे मावल्यांना तुमचा. पहिला काळ होता पहा गुरुजी, सकाळच्या वेळेला एका सुंदर असा पक्ष्यांचा किलबिलाट कानाच्या वरती यायचा, कानावर पडायचा. लेकरं सुद्धा झोपेतून उठायचे आणि की दादा पण कसे आजोबाच्या काकड्याच्या आवाजाने लेकरं उठायचे. आता हे पाववाली खारीवाली उठी देत लेकराला. हे तर खरंय की नाही. सकाळ सकाळ झाले की लोकांना शिकवलं जायचं, प्रत्येकाच्या कानावरती शब्द पडायचे. खरा तो एकाची धर्मा जगाचे बांधकोर. असं नव्हतं ना. म्हणा आता खरा तो हा क्या बात है. टाळी वाजवा एकदा पुरुष मंडळ. विठ्ठल विठ्ठल श्रीमंत किती श्रीमंत, रोज देवारातील देवतांना पुरणपोळीचं नैवेद्य. किती शांत यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी. श्रीमंत संत आणि शांत ज्यांच्या अंकित भगवंत, जगाच्या पाठीवर तेच खरे संत. त्रिवेणी संगम. नाथ महाराजांना काही साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही पांडुरंगाची आवड सांगताय, जीवाची आवड वेगळी आहे, संताची आवड वेगळी आहे, पण पंढरीशी पांडुरंग परमात्माला भगवंताला नेमकं काय आवडतं? आवड देवासी तो ऐका प्रकार. पहिल्या चरणात नाथ महाराजांनी सांगितले, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आता आवड पाहणार आपण. प्रत्येकाची एक स्वतंत्र आवड आहे, प्रत्येक जीवाची. आपण जर पाहिलं, नास्तिकाची आवड वेगळी आहे, सज्जनाची आवड वेगळी आहे, दुर्जनाची आवड वेगळी. त्याच्या पुढे प्रत्येक प्राण्यांची आवड पाहिली तर त्यांची वेगळी आहे. आज विचार जर केला, कुत्र्याची सुद्धा वेगळी आवडच आहे. श्वानाचा तो धर्म, करावे वसवस, भले बुरे त्यास नकळे काही. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. माणसाची आवड आहे हे आणा ते आणा ते आणा, फक्त हाव हाव वाटते, ही माणसाची आवड आहे. आता जीवाची आवड आहे का? माणूस जरी असेल, भगवान परमात्मानं एवढी मनुष्य जात जन्माला घातली, कोणताच माणूस कोणत्याच माणसासारखा दिसत नाही आणि प्रत्येकाचीच आवड एकसारखी. बोला ना, कोणाला गायन आवडतं, कोणाला कीर्तन आवडतं, कोणाला बोलणं आवडतं, कोणाला विनोद आवडतं, कोणाला काय काय आवडतं, कोणाला रडायला आवडतं, कोणाला फक्त हसायला आवडतं. बरोबर की नाही? प्रत्येकाची आवड वेगळी आहे. आता मला जर एखादा कलर आवडलाच, रंग आवडला, तो तुम्हाला आवडेलच हे कशावरून? प्रत्येकाची आवड वेगळी आहे. म्हणून तर भगवान परमात्माने अनेक रूप गेलेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्याशी, बाप रखुमा देवीवर खुन बाणली कैसी. कोणी हनुमानजीची भक्ती करतं, कोणी काळ भैरवनाथाची भक्ती करतं, कोणी गणपती बापाची भक्ती करतं. बरोबर की नाही? प्रत्येकाची आवड भिन्न आहे, प्रत्येकाची आवड वेगळी आहे. पण संतांनी वर्णन केलंय, हरिहरा भेद नाही नका करू वाद. याच्यात वाद करण्यात काही अर्थ नाही. सुंदर प्रसंग सांगते. एका वेळेला काय झालं, एका वेळेला तुमच्याच भागात इकडंच भानगड घडलेली घटना आहे. विष्णुपुरातली मुलगी, शिवपुरातली मुलगी विष्णुपुरात देण्यात आली. एक वैष्णव होते आणि एक आपण जर पाहिलं भगवान भोलेनाथाचे शिवभक्त एक होते. ज्या वेळेला शिवपुरातली मुलगी वैष्णवात देण्यात आली, विष्णुपुरात देण्यात आली. शिवपूर म्हणजे शिवभक्त म्हणजे आडव्या गंधावाले आणि विष्णुभक्त म्हणजे उभ्या गंधावाले. 2-3 महिने झाले. ज्या वेळेला पाहिलं चांगला सण आलेला होता, सणासुदीचं मुलीला वाटलं आपण सारून घेऊ. सारण्यासाठी शेण आणायला गेली, शेणाने सारून घेऊ लागली. सकाळी सकाळी धिप्पाड देहाचा सासरा, लिंबू फेकलं तर मिशीवर बसेल असा सासरा होता. खरंय की नाही? आता तांदूळ सुद्धा बसना, सुपडा साफ झालंय सगळं. धिप्पाडची धिप्पाड सासरा होता, उभ्या गंधावाला सासरा. सुनबाई आम्ही वैष्णव आहोत, माहिती मामाजी. उभ्या गंधावाले, माहिती मामाजी. हे विष्णुपूर आहे, माहिती मामाजी. मग इथे आडवं काही चालत सारायचं, पण कसं उभं सारायचं. आता उभं सारता येईल का? माय उभं सारता येईल का? सारलेलं मी मला माहिती, सारता येतं उभं. तिने कसं बसं आवडदोबड घेतलं म्हणे. पहिल्यांदाच असो मामाजींचा एवढा राग. परत 1 महिना गेला आणि 1 महिना गेल्याच्यावर पहिल्या काळात असं महिला मंडळाला घोंगट राहायचं.
घोंगट राहायचं. सकाळी सकाळच्या वेळेला सासरेबा बाहेर जाऊन आले आणि सकाळी सकाळी दात घासायला लागले. दात घासता घासता घोंगट म्हणून सुनबाईनं सासऱ्याच्या तोंडाकडे पाहिलं आणि सासरा दात घासत होता. सासरे बुवा, वैष्णव आहात तुम्ही, उभ्या गंधावले, हे विष्णुपूर आहे. माहिती सुनबाई, पण एवढं ओढायला काय झालं? तुमच्याकडे आडवं काही चालत, दात घासायचे पण उभे. आडे सासरा म्हटलं, तेरी बी चूप मेरी बी चूप. कशाला तुझ्या भांगडीत? आतापासून कधीच बोलणार नाही. मला सांगायचं काय तुम्हाला, मतभेद करण्यात कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही आहे. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. कोणाला काय आवडेल? प्रत्येकाची आवड भिन्न आहे. पण जीवाची आवड, संताची आवड आणि प्रामुख्यानं भगवंताची आवड. आता पुरुष मंडळीची आवड वेगळी आहे. पुरुष मंडळीला काय आवडतं? कडक इस्त्रीचे कपडे, कडक टोपी आणि लईच पांढरे केस झाले तर आवडतं की नाही? हा, त्याचा विषय सोडा. आता तो एक प्रकरण काय सापडलं नाही बालाजी महाराज आपल्याला अजून. इकडं डाय करणं ठीक आहे गुरुजी, इकडं डायचं इथं काय काम, हे काय कळालं नाही अजून. हे डाय करायचं ठिकाणी. बरं किती डाय करू द्या, 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं. इकडून काळं मध्ये नुसता कमी दाबाचा पट्टा होतो. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, दुःख पडल्यासारखं. पुरुष मंडळीची आवड. महिला मंडळाला काय आवडतं? साडी आणि सोनं आवडतं की नाही? लहान लेकराची आवड वेगळी आहे. लेकराला आवडतो खोड्या करायला. तुमच्या लेकरांनी खोड्या कराव्या नवल नाही आहे. भगवान गोपाल कृष्णानं खोड्या कराव्या. आणि ज्या वेळेला गवळणींनी मैयाला सांगावं, यशोदे गा तुला येल रागा, यशोदे गा तुला येल रागा, तुझ्या कानाला काय तरी सांग ना ग, तुझ्या कृष्णाला काय तरी सांग ना ग, यशोदे गा तुला येल रागा, यशोदे गा तुला येल रागा. भगवान परमात्म्यानं खोड्या केल्यात, पण तरी सुद्धा मैया ऐकत. मैया म्हणतात, 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी खेळे खेळ कालटकाचे गे ताळ गे, तुम्ही मोठ्या ढाल गजागे, तुम्ही 12 घरच्या. चिंचोलीच्या मनात चिंचोलीच्या, गोकुळाच्या कशाला? पहा तुम्ही, लेकरू किती कुरूप असू द्या, पण स्वतःच्याच लेकराचं कौतुक करणार. पहिल्या काळातले लेकरं होते हो, एका टायमाला 5-5 पाचून खायचा मावळा एक माणूस. बरं पोरं तसेच होते, दिसायला सुद्धा धिप्पाडची धिप्पाड. आता दिवसभर एकच चपाती खातं. एवढी हातपान भली मोठी ढिरीन माय म्हणते महावाघ. कशाचा वाघन कशाचं? पहिल्यासारखे माणसं नाही राहिले, अजिबात नाही. किती घरांनी सांगितलं तरी मैया ऐकायला तयार नाही. एक गवळण म्हणे, याची आई अशी ऐकत नाही लाला. मनात म्हटली, माझ्या घरी येऊन दाखव, तुला बांधूनच टाकते. भगवंत मन कवडा आहे, त्याला मनातलं सुद्धा कळतं. मावशी, अहो कशाला चॅलेंज केलं मला? तुमचा नंबर सर्वात शेवटी होता. उद्या पहाटे 5 वाजता याच मावशीच्या घरी. घर नंबर, फोन नंबर, ॲड्रेस सगळं लिहून घेतलं. भगवंत दुसऱ्या दिवशी निघाले. जाता जाता एक मुंगूस आडवं गेलं. भगवंत एकटे निघाले चोरी करण्याकरिता. गोपाळानं सांगितलं, तुम्हाला आज सुट्टी. चोरी करण्याकरिता निघाले, पण ज्या वेळेला मुंगूस आडवं गेलं, तुम्ही काय म्हणता? शुभ शकून घडला, बरोबर. एखादा हरणाचं कळ पाडवा गेला तर शुभ शकून, बरोबर. त्याच्या पुढे एखादी महिला पाण्यानं भरलेला भांडा घेऊन आडवं गेले तर तुम्ही महत्वाच्या कामाला निघाले, तुम्ही म्हणणार 100% काम होणार, बरोबर का? आणि तेवढ्यात एखादी मांजर आडवी गेली तर मांजरीपेक्षा बेकार आपलं तोंड होतं. मी कायम सांगत असते बरं का महाराज, एखाद्या टायमाला चांगल्या कामाला निघलं, मांजर आडवी गेलेली पुरली, पण मांजरीपेक्षा बेकार माणसं असतात काही काय. 4 पायाचं पुरलं, 2 पायाचं लय अवघड आहे. किती चांगला कार्यक्रम, किती सप्ताह मोठा होऊ द्या, एकटंच म्हणतं पातच कसा सप्ताह होतोय. आपल्या वाचून बंद पडणार आहे का? भगवान भोलेनाथ कधी त्रिशूळ घेऊन पाठीमागं लागतील, पत्ता सुद्धा नाही लागायचा. मला सांगायचंय, चांगलं करणं होत नाही माणसानं, करू नये, पण चांगल्या कामामध्ये आडवा पाय तरी टाकू नये. भगवंती निघाले, दही दूध लोणी चोरून खाल्लं. ज्या बाजूवरती गवळी गवळण झोपलेले, दोघांच्या मध्ये मुंगूस सोडून दिलं. तेव्हा कीर्तनाचा कार्यक्रम करणार आहे का? जसं सोडलं, दुसऱ्या दिवशी गवळण आली, मैयाला म्हणते, भूत भूत मनने मी भ्याले ग बाई, अवचित हारी तुझा आला ग यशोदे, अवचित हारी तुझा आला यशोदे, अवचित हारी तुझा आला ग यशोदे, अवचित हारी तुझा आला ग यशोदे, अवचित हारी तुझा आला ग यशोदे, अवचित हारी तुझा आला. भूत भूत मनने मी भ्याले ग बाई,
अवचित हरी तुझा आला. कित्येक खोड्या केल्या आहेत भगवान परमात्मानं, अनेक लीला केलेल्या आहेत. जगाच्या मालकानं गोपाल कृष्णानं खोड्या कराव्या सांगू तुम्हाला, पण भगवान पांडुरंग परमात्मा गोपाल कृष्ण असा होता पहा. ते गोपाळ सवंगडी जे होते ना, प्रत्येकाची मनधरणी सुद्धा भगवंतानं करावी. सुंदर प्रसंग आहे. बोबड्या नावाचा एक गवळी रुसलेला आहे. सुदामाला पाठवलं, पेंद्याला पाठवलं, वाकड्याला पाठवलं, जा बोबड्याला घेऊन या, चोरी करायला जायचं. नाही येणार. शेवटी भगवान गोपाल कृष्ण स्वतः गेले. अरे बोबड्या, अरे काय बसलास रुसून तू, चल चोरी करायला जायचं आपल्याला, दही दूध लोणी चोरून खायचंय. तो बोबड्या सांगू लागला, दाई बा कितना न तोले बा, दाई बा कितना न तोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही नाही तुझ्या तंग येणार. अतीत एकदा तमदी पोला मिलून, माल्या त्या मले मंदी देलोले बा, माल्या त्या मल्या मंदी तवल्या तवल्या तकल्या होत्या. कळतंय ना बोलणं माझं तुम्हाला? माल्याच्या मल्या मंदी तवल्या तवल्या तकल्या होत्या. तमद्या पोलानी दोन दोन तुल्या, तमद्या पोलानी दोन 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 तुल्या, तमद्या पोलानी दोन दोन तुल्या. मी तकली तोलायला देलोले बाण, तिकलून आला मल्यात मली, माझ्यात थेंदीला धलं रे बा, आम्ही नाही 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 तुझ्या तंग, आम्ही नाही 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 तुझ्या तंग येणार, आम्ही नाही नाही तुझ्या तंग येणार. कळलं का तुम्हाला? तुम्हाला वाटत असेल 2 मिनिटातच ताईला काय झालं. मला सांगायचं, भगवंतानं अनेक खोड्या केल्यात. मग यांनी सांगावं, खोड्या नको करू माझे बाबा हो, खोड्या नको करू माझे बाबा. लहान लेकराला खोडी करायला आवडतं. त्याच्या पुढे सांगू, संतांची आवड आहे. आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन, माझ्या जीवीची आवडी, आवडी माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा येईना गुडी गुडी, येईना गुडी. पांडुरंगी माना रंगले रंगले, पांडुरंगी माना रंगले. पंढरपुरा नहीं ना गुडी, पंढरपुरा नहीं ना गुडी. माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेहन गुडी, संतांची आवड आहे. आणि अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडते. तू म्हणाल ताई भजन आम्ही करू, पण आमचा फायदा काय आहे ना, तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. नामचिंतन करा, संकट कधी येणार नाही. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ, तृण अग्री मेणे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया, शिक्षण मात्रे नामचिंतन. का माऊली ज्ञानोबाराय सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा. तेथे कळी काळाचा रिग नाही. योग्य वेळेत नामचिंतन करावं. का? ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी छाड, गगनाहुनी वाढ, ऐसा नामाचा महिमा, वेदशिनला झाली सीमा. घेता विठोबाचे पर्वत जळते पापांचे. तेच ना मुखात नसेल ना मविन मुख. तुमच्याकडे काही टाळ्या वाजवायची पद्धत काय आहे का नाही नेमकी? का पैसे मागितले काय मी तुम्हाला?
पैशाचं तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी ठरवलेत अगोदरच. फुकटच्या टाळ्या वाजत. तुम्हाला एक प्रसंग सांगते, आठवलं म्हणून. एक म्हातारी होती पा आजी. म्हातारी अर्ध्या कीर्तनातून रडायची बालाजी महाराज. कीर्तन संपलं ना, आजी म्हणलं आजी झालं काय तुम्हाला? काय सांगू ताई तुम्हाला सांगू. म्हटलं झालं काय? लई सून बेकार निघाली ताई. म्हटलं काय करते सून? माझ्या भाजीला तेल नसतं म्हणे ताई, कपड्याची साबण संपली म्हणे, 2 महिने झालं ताई. काय सांगू बघा कसा पदराचा वास येत आहे. म्हटलं सून काही लांबची केली का काय? तिथं तर घोटाळा झालाय ताई, सख्या भावाची केली. म्हटलं आजी तुम्हाला रडायला झालं काय नेमकं? म्हटलं नातवाचा काय? ताई पूर्ण चिंचोलीत म्हणजे माझा नातू सोन्याम पिवळाय. म्हटलं पण त्रास कशाचा आहे? यायचंच नव्हतं म्हणजे ताई कीर्तनाला. जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते. तुमचे कीर्तन चालू झालं ताई. काय सांगू तुम्हाला, 3 महिने झाले 103 किलोची माझी गदड्यासारखी बकरी होती. राधा अक्काचा गहू खाल्ला ताई आणि माझी बकरी अशी फुगून आडू आडू मिली. तुम्ही केलं की मला माझ्या बकरीची आठवण म्हणजे बकरी नाही मिली कोणाची. फक्त टाळ्या वाजवायचं एवढं सांग. आता नाही, आता नाही, आता गेली गाडी निघून. आता विठ्ठल विठ्ठल कायम सांगत असते पहा, इथं उभा राहिलेला प्रत्येक माणूस हा हिऱ्यासारखा आहे. कशामुळे माहिती आहे? भगवान परमात्मा सर्वसामान्य माणसाला निवडतच नाही त्याची सेवा करून घेण्याकरिता. लाखों में किसी एगो को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. बस याद कर फिर याद कर, नयो जीवन बर्बाद कर. प्रभु सुन कर तेरे न लाएंगे. राधे राधे बोल शाम आए आएंगे शाम आए. राधे राधे बोल शाम आए. सगळ्यांनी टाळी वाजवायची. भजन निकलेगा मेरी भक्ति का परिणाम. मेरे घर भी आएंगे घनश्याम. मैं भी प्यासी हूँ हरिदासी हूँ, मैं भी प्यासी हूँ हरिदासी हूँ. राधा झुकी खासम खासी हूँ. प्रभु सुन कर तेरे न लाएंगे. राधे राधे बोल शाम आए. राधे राधे बोल शाम आए. राधे राधे बोल शाम आएंगे शाम आए. बना राधे राधे बोल. तिकडे येऊ का माईक घेऊन मी जोरात? राधे राधे बोल. कॅमेरा कॅमेरा हा. राधे राधे बोल. चलू द्या रात्र. क्या बात आहे. असं वाटायला लागलं महिला मंडळ तुम्हाला एका टेम्पोत भराव आणि रोज कीर्तनात तुम्हालाच बसवाव. एवढ्या सहजासहजी अशी लोक आमच्या हाती नाही लागत. काय काय किती सांगितलं तरी कळतच नाही अजिबात. आपण विचारा बाबा जेवले का? झोपायचंय आता. काय की विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचंय कंठात भगवान परमात्माचं नामचिंतन. तुम्ही म्हणाल ताई अहो करू ना म्हातारेपणी भजन. रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत हा आत्माराम आहे. एकदा का आत्माराम निघून गेला, लोक म्हणतात राम नाम. बोला बोला राम नाम. जोरात जोरात राम नाम. बरोबर की नाही? बाकी सर्व जगत मिथ्या आहे. आता तरी सावध हो. आता तरी नामचिंतन करा. वेळ निघून गेल्यावर म्हातारपणी नाक मुख गळू लागले. लाळ आणि कानों में पड़ गया ताला. आंखों में पड़ गया जाला. नाक से बहने लगा नाला. अब क्या करे गोपाला. अर्थ आहे का काही वेळ निघून गेल्यावर? आणि म्हातारपणचा परमार्थ आहे महिला मंडळ. घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा. एखाद्या घराला आग लागली, लोक म्हणले पाणी पाणी आणा पाणी. चिंचोलीत कुठंच पाणी सापडना. एक म्हातार म्हणे पोरांनो नवीन विहीर खोदा, ते विहिरीतून पाणी काढा मग घरावर टाका. घर राहील का? कानपूर लाईन खराब होणं म्हणजेच घराला आग लागणं.
पायानं न चालता येणं म्हणजे घरा लागलं का म्हणून संतांनी सांगितलंय परमार्थ तर ना भाग्यवंत भवसागर सहजपणे तरुण पार करायचा असेल तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे म्हणून जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ नाही तर जाताल मरून लोक टाकते पुरून म्हणून परमार्थ करावा योग्य वेळेत. आता इथं किती जणांच्या घराला आग लागली नाही विचारणार तशीच लागू द्या पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी का तातडी करावी क्षणभंगूर नाही बरवसा वारे सावध सोड माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार पर आहे ओळसागा पुढे हुशार पर आहे ओळसागा राम राम स्मरा हरी राम राम स्मरा कादी नाम चिंतन शरीराची होय माती शरीराची होय माती कोणी न येई संगाती 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है आया तो अकेला जग में आया तो अकेला जग में आया तो अकेला जग में जाय भी अकेला है 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. हा आता वेळ किती राहिला आपला वेळ किती राहिला हा कीर्तनाचा नाही विचारत मी तुमच्या आयुष्याचा विचारला मी कीर्तन सोडते बरोबर तुम्ही एका टेन्शन घेऊ 12 वाजले तरी आपल्याला काही काम नाही आज जरी मला सकाळचं कीर्तन असेल तरी पहाटे 4 वाजेपर्यंत इथं टेन्शन घ्यायचं ना कीर्तन बरोबर सोडते 20 मिनटं बरेच जण म्हणले मला सांगायचं काय तुम्हाला माणसाचा आयुष्याचा वेळ किती जिवंत आहे अजून माहिती नाही आपल्याला अल्प आयुष्य मानवी देह शतक गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहे का याच देही घडे परत नाही देवी दिला देह भोजना गोमटा हा भजना गोमटा मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर एवढ्या सहजासहजी नाही भेटलेला 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर जेव्हा पाप पुण्य समान होईल तेव्हाच मानवाचा जन्म आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवास मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा त्यांनाही वाटतं आम्हालाही नाम चिंतन करायचं पण नाही भेटत. उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिवरी मेगा जिंदगी एक न एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझे को आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझे को आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा इतना मासूम हो जाएगा तू इतना मजबूर हो जाएगा तू इतना मासूम हो जाएगा तू इतना मजबूर हो जाएगा तू छोड़कर अपनी ऊंची हवेली छोड़कर अपनी ऊंची हवेली एक पल में बदलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं वो किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का. नामधरा कंठी त्यासाठी नामचिंतन करायचं आहे योग्य वेळेत सावध सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे का करावं आवडे देवासी तोही का प्रकार नामाचा कारण देवाचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी आईसा असं शिव उदार भगवंत फार उदार आहे. देणाऱ्या माणसाकडे 3 गोष्टी असाव्या लागतात श्रीमंती स्वातंत्र्य आणि उदारता. जगाला श्रीमंत करणारा भगवान परमात्मा आहे त्याचा कोण मालक असणार आहे
जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी माता ज्याच्या चरणाची सेवा करण्याकरिता आहे, तो का कमी श्रीमंत असणार आहे का? आणि किती उदार भगवान परमात्मा. उपमन्यूनं फक्त दुधाची वाटी मागितली तर समुद्र दिलाय. भक्त प्रल्हादानी ज्या वेळेला अखंड नामचिंतन केलं, 5 वर्षाच्या ध्रुव बाळांनी भजन केलं, आढळ पद दिले, वडिलांची मांडी पाहिजे होती, पण त्याच्या पुढे सांगू 18 विश्व दारिद्र्य ज्यांच्यावरती आहे, पण मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी देणारा भगवान परमात्मा आहे का? शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला, मुष्टीभर पोही घेऊन या त्याच भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. फक्त कंठात नामचिंतन होतं. भगवान परमात्मा उदार आहे, त्याचा स्वभाव आहे, देव देतो. एका हातानं आपण दिलं तर तो आपल्याला 10 हातानं देतो, पण त्याला देणं फार महत्वाचं आहे. अभिमान अनुरे कोड अवघेची पुरे, पण काय करावी साधने आणि फळ अवघेची येणे किंवा येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. तुकोबाराय सांगतात योग्य वेळेत सावधून नामचिंतन करा, पण त्याच्या अगोदर आवडे देवासी नामाचा. अजूनही आवडतं भगवान पण तुळशी वाळ गळा गोपी चंदन टीला, तुळसी माळ 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 बाबा टाळी टाळी जय हो. हृदयी कळबळा वैष्णवांचा, हृदयी कळबळा वैष्णवांचा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळसी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळसी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळसी माळ गळा गोपी चंदन टीला. वा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आत्माराज सांगतात तुळसी माळ गळा देवाची आवड, गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातलेली भगवंताला आवडते. भाळावरती चंदनाचा टिळा पाहिजे, कारण ज्याच्या गळ्यात माळ, ज्याच्या कंठात नामचिंतन भगवंताचं नाम आणि ज्याच्या भाळावरती चंदनाचा टिळा तोच होय होय वार करी, होय होय वार करी पाहे पाहे रे. आणि एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्यावर पंढरीशी जा रे. दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाहे भेटेची. एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, एकदा तरी करावी. प्रत्येकाच्या मुखात भगवान परमात्माचं अखंड नामचिंतन राहतं. आयुष्यात ज्यानं पंढरपूरची वारी केली ना, तो माणूस कधीच आयुष्यात परत घरी राहत नाही. गळ्यात माळ पाहिजे. काही लोक म्हणतील चिंचोलीकर ताई आम्ही माळ घालू सुद्धा तुमचं ऐकून, पण सप्ताह संपल्यावर लोक म्हणतील करून करून भागला. आणि याची भीती आहे आपल्याला. लोकांनी किती नाव ठेवू द्या, लोकांचं कर्तव्य आहे. ज्या माणसाला जीवनात मोठं व्हायचं आहे, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी ठेवायचे.
डोकं बर्फासारखं शांत ठेवायचं आणि तोंडानं कायम गोड बोलत राहायचं. सगळं जग डोक्यावर घेतं आपल्याला. फक्त सासू सोनाचं कायम जर बर्फीसारखं गोड बोलणं असतं, कशाला भांडणं झाले असते एकमेकीच्यामध्ये. अजिबात वाद पेटला नसता. लोकांची नीतिमत्ता आहे. अहो जे काहीतरी जीवनात करतं का लोक त्यालाच नाव ठेवतात. जे लेकरा बाळाच्या जीवावर बसून खातं त्याला कोण नाव ठेवणार आहे. तुम्हाला सुंदर प्रसंग सांगते. लोकांनी किती नाव ठेवू द्या, तो खूप बराय सांगतात. निंदकाचे घर असावे जिल्ह्यात शेजारी. काय म्हटलं तो खूप बराय. बरंच महिला म्हणून शेजारी शेजारी ताई. निंदकाचे घर, निंदा करणारे लोक आपल्या शेजारी असू द्या, पण माणसानं जीवनात कसं राहावं सुंदर प्रसंग सांगते ऐका. विठ्ठल विठ्ठल ऐका. एका शेतकऱ्याकडे बैल होते. बाबा बैल कळतात ना तुम्हाला, चिंचोलीकर बैल. असं करा, बैल कळतं ना. परत बैल होते, पण जर एक बैल म्हातारा होता. उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याच्या दिवसात पहिला काळ होता, ट्रॅक्टर नव्हतं. शेती नांगरायची म्हटली तर 1 एकर शेतीला 2-2 महिने लागायचे, 15-15 दिवस लागायचे. रोज बैलाकडून शेती नांगरून घ्यायची. शेती चांगली राहत होती, पिकं चांगली येत होते आणि प्रत्येकाचा कामामध्ये तेवढाच प्रामाणिकपणा होता. कारण ज्याचे कामं तेच करत होतं. मडकी घडवावी कोणी, कुंभारानी. सोन्याचा व्यापार करावा कोणी, सोनारानी. भाजीपाला विकावा कोणी. आता कोणी कोणाचा व्यापार करायला लागलं. त्याच्यामुळे इमानदारी संपली. बरोबर का नाही महिला मंडळ. जेवढं काम तुम्ही इमानदारीनं स्वतःच्या शेतात खुरपता, तेवढंच इमानदारीनं दुसऱ्याच्या शेतात खुरपता का. एक एक बाई 4-4 कळशा पाणी पित येतं. कशी पित असेल तिची तिला माहिती. कामाला गेल्यावर दुसऱ्याच्या घरी कोणाची कामं कोणी करायला लागले. इमानदारी संपली माणसाची. शेतकरी होता, एक बैल जरा म्हातारा होता. स्वतःच्या शेतामध्ये उन्हाळ्याचे दिवस भाकरीचं गातोडं सोबत घेतलं. दिवसभर शेती नांगरली. उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारची वेळ झाली. घसा तहानं व्याकुळ झालेला होता. त्याला तहान लागली आणि भूक लागली. त्यानं बैल असे डोंगरात सोडले चरण्यासाठी. रिकामे बैल चरण्यासाठी सोडले आणि या व्यक्तीनं काय केलं, जेवण करण्यासाठी एका झाडाच्या खाली बसला. भोजन चालू होतं. चिंचोलीच्या जवळच गाव होतं. पण एक बैल जरा म्हातारा होता. बैल चरता 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 एका विहिरीत बैल पडला. अरे अरे बैल विहिरीत पडला. विहिरीत बैल पडला आणि तेवढ्यात सगळे चिंचोलीचे लोक जमा झाले. दादा अहो काय जेवण करत बसले, एवढा इमानदार बैल काम करून घेतला दिवसभर, तुमचा बैल विहिरीत पडला, त्याला वरती काढा. हा म्हणला पडू द्या. पडला तर बैल तुमचा आहे का, बैल आपला. तुम्ही कशाला टेन्शन. पडू द्या. पडला तर म्हणे भूक लागली जेवण करू द्या. लोक म्हणे अहो मुख्य जीवाचा एवढा जीव घेऊ नका, त्याला काढावर. ते म्हणे क्रेन आणायला गेलो तर अजून 30-40 हजार खर्च होईल. बैल असाही म्हातारा झाला म्हणे, अजून 40-50 हजार घातले तर नवीन चांगला बैल भेटन, याला मरू दे मेला तो. लोक म्हणले अहो तुमचं झालं, पण मेल्यावर आमची चिंचोलीला वास येईल ना म्हणे, दुर्गंधी सुटल, घाण वास येईल, इथं राहावं का नाही असं होईल. हा म्हणे एक काम करा, अख्ख्या चिंचोलीचा कचरा जमा करा, मोठं गाव आहे, कचरा जमा करा आणि बैलाच्या अंगावर टाका. आता लोकांना पटलं ना, वास येणार नाही म्हणे, बैल खाली दबून राहिलं. चिंचोलीकरांनी बैलगाड्या कचरा आणायला चालू केलं. एक बैलगाडी कचरा बैलाच्या अंगावर टाकला. आता मला सांगा, इथं म्हातारी माणसं आहेत, प्राणी कोणता जरी असला ना बाबा, कोणताच प्राणी अंगावर कचरा कधी ठेवत नाही. एक बैलगाडी कचरा अंगावर टाकला बैलाच्या की बैल अंग झटकायचा आणि कचऱ्याच्या वरती उभा राहायचा. बैल अंग झटकायचा कचऱ्याच्या वरती, अर्धी विहीर भरली कचऱ्यानं, बैल त्याच्यावर उभा. लोक म्हणले कचरा संपला चिंचोलीचा, म्हणजे जवळ जाता लातूर जवळ इथं, लातूरचा ना. मग ट्रॅक्टरची ट्रॉली भरून कचरा, एक ट्रॉली कचरा टाकला, बैल अंग झटकायचा आणि कचऱ्याच्या वरती उभा राहायचा. बैल अंग झटकायचा, कचऱ्याच्या वरती उभा राहायचा. असं करत करत कचऱ्याने विहीर पूर्ण भरली आणि बैल विहिरीच्या बाहेर आला आणि मालकानं परत बैल नांगराला झुंपला. ऐका, त्याच्या पुढे ऐका, मला सांगायचं काय तुम्हाला तात्पर्य, ज्या माणसाला जीवनात मोठं व्हायचं आहे, लोकांनी आपल्या अंगावरती कितीही निंदेचा कचरा टाकण्याचं काम करू द्या, ज्याला बैलासारखं अंग झटकून कचऱ्याच्या वरती उभं राहता आलं, तो माणूस जीवनात कधीच मागे राहत नाही. फक्त जगता आलं पाहिजे. लोकांचं कर्तव्य नाव ठेवणं. एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ पाहिजे, कारण ओरिजिनल वारकरी डुप्लिकेट वारकरी ओळखायला येतात. देह जावं अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, कंठात नामचिंतन पाहिजे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ पाहिजे. कारण आपण जर विचार केला ना, आता जर म्हटलं नामचिंतन करा, गळ्यात माळ घाला, लोकांना नको वाटतं. एकदा तरी पंढरपूरची वारी करा. प्रत्येक वारकऱ्याच्या मुखात ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा. टाळी प्रत्येक पुरुष मंडळ. ज्ञानोबा माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
हो दादा सखी साजनी ज्ञानाबाई वो हरिणे ज्ञानाबाई वो हरिणे ज्ञानाबाई वो हरिणे ज्ञानाबाई वो माझा पाणसाची गाया माझा पाणसाची गाया भक्तिवंताची ती माया भक्तिवंताची ती माया भक्तिवंताची ती माया भक्तिवंताची ती माया सखी साजनी सखी साजनी ज्ञानाबाई वो हरिणी ज्ञानाबाई वो हरिणी एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. गळ्यात पवित्र तुळशीची माळ, भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतकणात संतांविषयी कळवळा. पंढरपूरची म्हणून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. अखंड कंठात भगवंताचं नामचिंतन असावं. का तर देवाची आवड आहे. योग्य वेळेत सावध व्हायचं आहे. श्रीमंत संत जर पाहिला आपण त्रिवेणी संगम नाथ महाराजांच्या जीवनात आहे. किती शांत जरी असतील तर साधू संतांचा अधिकार होता. भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्माला सुद्धा शिव्या देण्याची ताकद होती. का अखंड कंठात नामचिंतन होतं. सुंदर एक प्रसंग सांगितलेला आहे पहा. श्रद्धेय प्रेमानंद बाबा म्हणत वृंदावनचे. नामाची ताकद किती आहे. आज जिवंत उदाहरण आहे. प्रत्येक महाराज मंडळी सांगतात, काही सांगितले प्रसंग तरी शेवटी म्हणतात फक्त भजन करा. का नामचिंतनाची ताकद आहे. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखाने तुका म्हणे सुखा पार नाही. आज जर पाहिलं दोन्ही किडण्या नाही आहेत पण फक्त राधा नामावरती जिवंत आहेत. त्याच्या पुढे सांगू तुम्हाला. एका वेळेला बाबांना प्रेमानंद महाराजांनाच एका भक्तानं प्रश्न विचारला महाराज की तुम्ही सांगता तीर्थक्षेत्रावरती जा, पंढरीची वारी करा, तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन स्नान करा, तुमचं आजपर्यंत केलेलं सर्व पाप नष्ट होईल. म्हणे 100% खरं आहे. पंढरपूरला जाऊन स्नान केलं तीर्थामध्ये यानंच पाप नाही नष्ट होत, तर फक्त तीर्थाचं नाव जरी मुखात घेतलं तरी सुद्धा तुमचं पाप जळून भस्म होईल. आजपर्यंत केलेलं पाप तुमचं नष्ट होईल पण पाप करण्याची वृत्ती मात्र नष्ट होऊ शकत नाही. आणि तीच पाप करण्याची वृत्ती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर नाम जप करावं लागेल, तर भगवान परमात्माचं नामचिंतन करावं लागेल. आणि तेच भजन अखंड कंठात असलं पाहिजे. म्हणून एकनाथ महाराज सांगतात, जो जीवनामध्ये एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, कंठात भगवान परमात्माचं नामचिंतन आहे, ज्याच्या भाळावरती चंदनाचा टिळा आहे, संतांविषयी अंतःकरणामध्ये कळवळ आहे, जो पंढरीची वारी करतो असाच पूजनीय आणि वंदनीय ठरेल अभंगाच्या मदिनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नेमानुसार एकदा हात वरती करायचा आहे आणि माझ्यासोबत भजन करायचं. हात वरती का सर्वांनी. जो खेल गए प्राणों पे जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में लगे
हात घ्या खाली सगळे हात घ्या म्हणलं खाली वा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे पवित्र अशा सेवेसाठी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला आदरणीय हरिभक्तपरायण बालाजी महाराज आहेत बाकी सर्व ग्रामस्थ मंडळी गावकरी मंडळी आहेत खूप सुंदर आयोजन नियोजन तुम्ही करतायत अन्नदानही खूप मोठ्या प्रमाणात होत आहे मग तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते भूमिदाने होसे भूमी पाळू कनकदाने कांती निर्मळू चंदनदाने सदा शीतळू जन्मजन्मी प्राणिया अन्नदाने दृढ आयुषी उदकदाने सदा सुखी मंदिरदाने भुवन पालकी सुपरिमलू उपचार सर्व गावकरी मंडळी ग्रामस्थ मंडळींचे धन्यवाद पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त आहेत सर्वांचे धन्यवाद कारण सांगू तुम्हाला अजून 4 तासही कीर्तन चाललं असतं तरी नाही संपायचं चालूच आहे काय सांगून काय नाही अशी अवस्था होते कारण लोकच तेवढे भारीत ऐकणारे सवय चांगली लागली तुम्हाला फक्त टाळ्या वाजवायची सवय जाते ती लागला आता नाही आता झालं सगळं आता नाही सर्व महिला मंडळ आहेत पुरुष मंडळी आहेत सर्वांचे धन्यवाद ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं ज्येष्ठ असलेली मंडळी आहेत या ठिकाणी कोणी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार असतील चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी आणि सर्वांना एक विनंती आहे तालुका अंबड जिल्हा जालना अंकुशनगर या ठिकाणी श्री ज्ञान सरस्वती मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे कधी आलेच 70-75 मुली माझ्याकडे शिकतात बऱ्याच जणी कीर्तन करतात बऱ्याच जणी गायन करतात कधी आलेच तिकडं तर नक्की आवर्जून संस्थेला भेट द्या परत एकदा सर्व गावकरी मंडळींचे धन्यवाद व्यक्त करते बोलता बोलता कोणाच्या मनाला माझं बोलणं टोचलं असेल टोचण्यासारखं बोलत नाही काय मी पण तरी तुमचे धन्यवाद व्यक्त करते जर असेल 1-2 मुली तर मला समजा तिसरी दुसरी एखादी मुलगी असेल दुसरी मला समजा आणि जर एखाद्याला मुलगी नसेल तर दत्तक घ्या मला वटीत रोजचे 2 कीर्तन आहेत एक तर कुठंच नाही गेलं त्यामुळे तुमची काय प्रॉपर्टी मी मागणार नाही पण वाटलंच कधी तर म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळी गावकरी मंडळींचे धन्यवाद व्यक्त करते परत एकदा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणावरती काळ भैरवनाथांच्या चरणावरती हनुमंतरायांच्या चरणावरती गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल चाल अजून चालू व्हायची उठून कोणी जाऊ नका आता राहू द्या सर्व भाविकांना विनंती आहे आरती झाल्याशिवाय कोणी जागेवरच उठू नका 11:15 वाजले आता नको चाल आता राहू द्या